Friends, today we are going to learn our 10th standard 2.2 The Boy Who Broke the Bank. एक बँक बुडवणारा मुलगा याची एक स्टोरी आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीला आपण वॉर्मिंग अपमध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे चिटचॅट एक मार्क ट्वाइनचं कोटेशन दिलेलं आहे. अ लाई कॅन रन अराउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स ऑन. का खोटं जगभरामध्ये किती वेगाने पसरतं याच्याबाबत एक कोटेशन त्यांनी दिलेलं आहे. द अबो कोटेशन एक्सप्रेसेस हाऊ फास्ट रुमर स्प्रेड. का खोटं किती वेगाने पसरतं. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट rumor वेन पीपल बिलीव ॲट फर्स्ट अँड सफर्ड फॉर इट लॅटर. का आपल्याला क्लासमध्ये ग्रुपमध्ये एक डिस्कशन करायचं आहे का rumors मुळे लोक कसे सफर्ड होतात. सुरुवातीला लोक त्या खोट्यावर rumors अफवा ज्या असतात त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि नंतर त्यांना कसा त्रास होतो. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. का एखादी न्यूज ही फॅक्ट आहे, सत्य आहे, खरी आहे का फेक आहे हे आपण कसं डिसाईड करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला एक प्रूफ पाहिजे का ती बातमी खरी आहे का. देर आर डिफरंट रिसोर्सेस फॉर दॅट. वेगवेगळे रिसोर्स वापरून आपण ती न्यूज फेक आहे का फॅक्ट आहे हे आपण डिसाईड करायला पाहिजे. हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. का सोसायटीमध्ये ज्या फॉल्स न्यूज असतात, rumors जे असतात हे स्प्रेड करायला पसरवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असेल. तर या ठिकाणी एक पर्सनल रिस्पॉन्स टाईपसारखा हा क्वेश्चन आहे चिटचॅटमध्ये. इथे आन्सर्स आपले वेगवेगळे असू शकतात. तर कोण रिस्पॉन्सिबल असेल. द मिस्च्युअर्स, काही खोडकर लोक असतील, some bad people, okay, or just for passing time some people spread false news. Do you believe in all the news that you come across. का आपल्याला ज्या ज्या न्यूज समजतात त्या प्रत्येक न्यूजवर आपण विश्वास ठेवतो का. तर आन्सर मे बी नो असेल, कारण प्रत्येक न्यूजला आपण बिलीव्ह नाही करू शकत. वी शूड आयडेंटिफाय वेदर दॅट न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. का ती न्यूज ही फॅक्ट आहे का फेक आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण डिसाईड करायचं का त्या न्यूजवर विश्वास ठेवायचा का नाही. गिव वन एक्झाम्पल ऑफ rumor विच सीम टू बी फॅक्ट इन द बिगिनिंग लॅटर इट वॉज प्रूव्ह फॉल्स. का असं आपल्याला एक एक्झाम्पल द्यायचं आहे का एखादी न्यूज सुरुवातीला आपल्याला फॅक्ट वाटते बट आफ्टर दॅट ती फॉल्स असते. जसं फॉर एक्झाम्पल आता व्हॉट्सअपमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आपण बऱ्याचशा न्यूज बघत असतो. मोस्टली 10th स्टँडर्डच्या एक्झामच्या वेळेस किंवा रिझल्टच्या वेळेस ना अशा फेक न्यूज फार येतात किंवा उद्या 10th स्टँडर्डचा रिझल्ट आहे किंवा एखाद्या एक्झाममध्ये पेपर पोस्टपोन झाला, अशा फेक न्यूज येत असतात. आणि नंतर मग लोक ज्यावेळेस आयडेंटिफाय करतात किंवा जी न्यूज प्रूव्ह होते त्यावेळेस त्यांना कळतं का दॅट इज अ फेक न्यूज. ओके. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स, डिस्क्राईब वेदर इट इज अ फॅक्ट ऑर rumor, जस्टिफाय युअर डिसिजन. सम स्टेट्समेंट आर गिवन. काही वाक्य आपल्याला दिलेली आहेत आणि आपल्याला आयडेंटिफाय करायचं की ती वाक्य फॅक्ट आहेत का rumors आहेत. यासाठी बघा एक आपण न्यूजमध्ये ना व्हायरल व्हिडिओ नावाचं एक सेशन बऱ्याचशा न्यूज चॅनलवर आपण बघत असतो. का त्याच्यामध्ये तो एक व्हिडिओ दाखवला जातो आणि मग बघताना आपल्याला ती गोष्ट खरी वाटत असते. समटाईम बी दॅट व्हिडिओ मस्ट बी एडिटेड किंवा फेक असतात ते व्हिडिओ, एडिट करून बनवलेले असतात. आणि मग त्या व्हायरल व्हिडिओमध्ये काय होतं का तो जो व्हिडिओ आहे तो खरा आहे का खोटा आहे हे आपल्याला ते लोक प्रूव्ह करून दाखवत असतात. तसं या ठिकाणी काही स्टेटमेंट्स आहेत, तर मग ते स्टेटमेंट्स जे आहेत ते फॅक्ट आहेत का rumors आहेत हे आपल्याला बघायचं आहे. जसं फर्स्ट एक्झाम्पल आहे, काऊ गिव्स बर्थ टू अ काफ. एका गायीने वासराला जन्म दिला. मग आता ही rumor आहे का फॅक्ट आहे. इट इज अ फॅक्ट आहे. का फॅक्ट आहे. बिकॉज इट्स अ नॅचरल फेनॉमिन. मग एक ती नैसर्गिक घटना आहे आणि सगळ्यांना माहिती आहे का गाय ही वासरूला जन्म देते. आता समजा त्या वासरूच्याऐवजी वेगळं काहीतरी तिथे नाव यूज केलं गेलं असतं, मग ती जी स्टेटमेंट होतं ते rumor असतं. सेकंड आहे, इन 2025 द सन विल सॉलो द अर्थ. एक 2025 मधले एक इन्सिडेंट दिले का पृथ्वीला सूर्य गिळेल. आता ही rumor आहे. का rumor आहे. बिकॉज नॉट सायंटिफिकली करेक्ट. सायंटिफिकली जर आपण स्टडी केला तर ते सेंटेन्स करेक्ट नाही आहे म्हणून ती rumor आहे. यू रिसीव अ मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 crore इन अ लॉटरी.
का तुम्हाला समजा असा एक मेसेज आला का तुम्हाला 5 करोड रुपयाची लॉटरी लागली, तर ती र्युमर असेल, कारण तुम्ही लॉटरीचं तिकीट काढलं आहे नाही आहे, असे बरेचसे फेक कॉल्स येत असतात, फेक मेसेजेस आपल्याला येत असतात, बिकॉज देर इज नो एव्हिडन्स फॉर सच अ स्टेटमेंट. अशा स्टेटमेंटसाठी कुठलाही एव्हिडन्स नसतो, कुठलाही पुरावा नसतो. सो इट्स अ र्युमर. bees beat their wings 270 times in a second. एका सेकंदामध्ये ज्या बीज असतात मधमाशा 270 वेळा त्यांच्या विंग्स फडफडवतात, पंख फडफडवतात. इट्स अ फॅक्ट. फॅक्ट का आहे? बिकॉज सायंटिफिकली प्रूव्ह आहे, ते शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे, त्याच्यावर वर्क झालेलं आहे. सो इट्स अ फॅक्ट. नेक्स्ट वन, मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसॅपियर्ड इन अ बर्मुडा ट्रायंगल. बर्मुडा ट्रायंगल काय आहे? तर 3 समुद्रांचं एक असं त्रिकोण आहे, त्या ठिकाणी अनेक शिप्स आणि एरोप्लेन्स हे गायब होतात, डिसॅपियर्ड होतात. तर मग हे सेंटेन्स काय, र्युमर आहे का फॅक्ट आहे? तर फॅक्ट आहे. एक बर्मुडा ट्रायंगल नावाचं बुकसुद्धा आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्सिडेंट दिलेल्या आहेत आणि हे फॅक्ट जे आहे ते प्रूव्ह केलेलं आहे, सत्य घटना आहे, तसं घडलेलं आहे. नेक्स्ट आहे, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. का ड्रायव्हरलेस कार म्हणजे तिच्यामध्ये ड्रायव्हरच नाही अशी कार हे आपलं स्वप्न नसेल, आता ते सत्य होणार आहे. तर हे वाक्य काय आहे? तर इट्स अ फॅक्ट आहे, कारण तशा ट्रायल केल्या जात आहेत, तसं मॅन्युफॅक्चरिंग केलं जात आहे. सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. का सोफिया ही फर्स्ट रोबोट सिटीजन होती? इट्स ऑल्सो अ फॅक्ट, बिकॉज इट इज अ प्रोव्हन फॅक्ट आहे, प्रूव्ह केलेलं आहे ते. गोज ड्वेल इन अ बनियान ट्री. का वडाच्या झाडावर भूतं राहतात. आता हे सेंटेन्स हे र्युमर आहे. र्युमर का? तर सायंटिफिकली आपण ते प्रूफ नाही करू शकलो आहे, किंवा देअर इज नो इव्हिडन्स, पुरावे नाहीत आपल्याकडे तसे. डू नॉट स्टेप आउट ऑन अ मून डे. का मून डेला बाहेर निघायचं नाही. तर मग ही सुद्धा एक र्युमर आहे, बिकॉज इट्स अ सुपरस्टिशन. देअर इज नो कनेक्शन टू स्टेपिंग आउट ऑन मून डे. अँड लास्ट वन इज एलियन विल कॉन्कर द अर्थ. आता एलियन हा हा पण एक वेगळा विषय, अजून तेही प्रूफ झालेलं नाही. सो इट्स ऑल्सो अ र्युमर, इट्स ओनली द इमॅजिनेशन ऑफ मेन. नो फ्रेंड्स, एक तुम्हाला आयडिया आली असेल का या ठिकाणी र्युमर्स, फॅक्ट्स हे जे किंवा फॉल्स हे जे शब्द हे बऱ्याचशा वेळेस आलेत. का र्युमर्स, अफवा जे असतात ह्या कशा पसरतात, त्याचे बॅड इफेक्ट्स काय होतात. एक सुंदर स्टोरी या ठिकाणी दिलेली आहे, द बॉय हू ब्रोक द बँक. का एक बँक बुडवणारा मुलगा. ओके, एक छोटंसं फेक वाक्य, फेक न्यूज किंवा ज्याला आपण र्युमर समजू शकतो, अफवा, ती कशी स्प्रेड होते, तिचे बॅड इम्पॅक्ट काय होतात आणि फायनली तिचं रिझल्ट काय होतो. एक रस्किन बॉन्ड यांची एक छोटीशी बेस्ट स्टोरी आहे. रस्किन बॉन्ड 1934 is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landore in Mysore, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Akademi Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999, 2014. Some introduction of the writer is given. एक रायटरची थोडी आपल्याला ओळख करून दिलेली. का रस्किन बॉन्ड कोण होते? अँड इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. का ब्रिटिश वंशाचे ते इंडियन रायटर होते. ही लाईव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन म्हैसूर, इंडिया. इंडियाचं जे म्हैसूरमधील लँडोर हे जे ठिकाण आहे तिथे ते एका दत्तक घेतलेल्या कुटुंबात राहत होते. And the Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. तर इंडियन चिल्ड्रनच्या लिटरेचरमध्ये म्हणजे बालवाङ्मय ज्याला म्हणतो आपण, बाल साहित्यामध्ये गव्हर्नमेंटने त्यांचा जी भूमिका होती, रोल होता, तो आयडेंटिफाय केला, रेकग्नाइज केला. अँड सो ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992. 1992मध्ये पहिल्यांदा त्यांना साहित्य अकॅडमी हा अवॉर्ड मिळाला. कशासाठी मिळाला? तर त्यांचं जे बुक होतं अवर ट्री स्टील ग्रो इन दहेरा, या बुकसाठी त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाला. नंतर ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली 1999, 2014. तर 1999मध्ये पद्मश्री आणि 2014मध्ये पद्मभूषण असे 2 अवॉर्ड्ससुद्धा त्यांना मिळाले. हिअर इज अ नाईस स्टोरी. मेन कॅरेक्टर इज नथू. या ठिकाणी जो मेन कॅरेक्टर आहे याच्यातला एक नथू नावाचा मुलगा आहे. सिच्युएशन कशी बघा, रस्किन बॉन्ड यांचे जे स्टोरीज किंवा यांचे बुक्स जर आपण वाचले तर एक इंडियन ॲटमॉस्फिअर जे आहे मोस्टली विलेजमधलं, गावाखेड्यामधलं किंवा जे लोकल सिच्युएशन असते ती आपल्यासमोर एक प्रेझेंट केलेली असते. का एक टिपिकल विलेज कसं असतं, टिपिकल इंडियन विलेज कसं असतं
तिथली लोकं कशी असतात, त्यांची मेंटॅलिटी कशी असते, त्यांची सराउंडिंग कशी असते, अँड व्हॉट हॅपन विथ स्मॉल थिंग्स, किंवा अशा ज्या छोट्या छोट्या घटना घडत असतात, नॉट स्मॉल थिंग्स बट स्मॉल रिमर्स, अशा ज्या छोट्या छोट्या अफवा असतात आणि त्या विलेजमध्ये कशा स्प्रेड होतात. नथू ग्रंबल एक न्यूली इंट्रोड्यूस वर्ड आहे, तक्रार करणे असा त्याचा अर्थ होतो. नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम. का सेठ गोविंदराम यांची जी पिंपलनगरमधली बँक आहे, पिंपलनगरमधली, त्या बँकेच्या ज्या स्टेप्स आहेत, नथू नावाचा मुलगा काय करतो तर तो झाडतो आहे. म्हणजे तो कोण आहे तर स्वीपर आहे. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. ओके, ही यूज द स्मॉल ब्रूम, का छोटंसं त्याचा जो झाडू आहे तो कसा यूज करतो, हरिडली अँड केअरलेसली. बघा या ठिकाणी LY प्रत्यय असलेले 2 वर्ड्स झालेले आहेत. आपण त्याला ॲडव्हर्ब्स असं म्हणतो. आपल्याला A3मध्ये असा एक प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो, फाइंड आउट द ॲडव्हर्ब्स फ्रॉम द पॅसेज. मग त्यावेळेस आपल्याला पटकन ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली, का त्याचा छोटासा जो झाडू होता तो कसा घाईघाईने आणि केअरलेसली, निष्काळजीपणे तो झाडत होता. अँड द डस्ट आफ्टर द रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन्स्ट ऑन द स्टेप्स. आणि त्या केअरलेसली काम केल्यामुळे, निष्काळजीपणे जो काम करत होता, त्याचा इफेक्ट काय झाला, द डस्ट आफ्टर रायझिंग अ क्लाउड अबोव हिज हेड्स, का जणू त्या धुळीचे ना ढग तयार व्हायचे डोक्यावर आणि ती धूळ पुन्हा कुठे बसायची, ऑन द स्टेप्स. म्हणजे काम त्याचं कमी न होता काम वाढत होतं, बिकॉज ही इज डुईंग हरिडली अँड केअरलेसली. कारण त्याचं काम तो कसं करत होता, घाईघाईने करत होता, अनविलिंगली करत होता. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. As Nathu was banging his pan against the dustbin, डस्टबिनला त्याची जी सूप होतं कचरा भरण्याचा, तसं तो आपटत होता डस्टबिनवर. ॲट दॅट टाईम सीताराम द वॉशरमन सन्स पास बाय. सीताराम जो वॉशरमन, धोव्याचा जो मुलगा होता, धोबी जे जसं लॉन्ड्रीमध्ये आपण कपडे धुवायला टाकतो, प्रेसला टाकतो, ते वॉशरमनचा तो मुलगा होता सीताराम, तो त्याच्या जवळून गेला. बघा 2 कॅरेक्टर्स आपल्याला इंट्रोड्यूस केले त्या पहिल्या पॅसेजमध्ये. एक आहे नथू, हू इज अ स्वीपर, अँड सेकंड इज सीताराम, हू इज अ वॉशरमन सन. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. सीताराम काय करत होता, सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड, का त्याची जी कपडे वाटण्याची जी ड्युटी होती डिलिव्हरी करण्याची, त्या राऊंडला तो निघाला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली, पुन्हा बघा फ्रेशली हे एक ॲडव्हर्ब आलेला आहे. फ्रेशली प्रेस क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड, का एक इस्त्री केलेले जे कपडे होते प्रेस केलेले, त्याचं एक बंडल डोक्यावर बॅलन्स करून तो चालला होता. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? Don't raise dust, का सीताराम जो आहे तो नथूला सांगतोय का धूळ उडवू नको, कारण त्याच्याकडे फ्रेशली प्रेस क्लोथ्स आहेत. आणि त्याच्यावर तो प्रश्न पण एक विचारतो, आर यू annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? का त्यांनी एक्स्ट्रा 2 रुपये तुझा पगारामध्ये वाढ करायला नकार दिला म्हणून तू रागावला आहेस का. बघा आता हे दोघं जण फ्रेंड आहेत, सीताराम आणि नथू, आणि एका मित्राला दुसऱ्या मित्राचं दुःख किंवा त्याच्या ज्या सिक्रेट गोष्टी असतात त्या बरोबर माहिती असतात. तसं सीताराम बरोबर त्याला प्रश्न विचारतो का तुझं रागाचं कारण काय आहे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय, आय हॅवंट इवन रिसीव माय रेग्युलर पे. आणि त्याच्यावर त्या स्वीपर बॉय नथूचं रिॲक्शन काय बघा, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, का मला या विषयावर बोलायचंच नाही आहे. कुठला विषय, एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ त्याला जे पेमेंटमध्ये रेग्युलर पेमेंटमध्ये वाढून पाहिजे होते त्या विषयावर बोलायचंच नाही. बिकॉज आय हॅवंट इवन रिसीव माय रेग्युलर पे, का मला माझा रेग्युलर पेसुद्धा अजून मिळाला नाही, तर मग तो एक्स्ट्रा कधी मिळणार. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, हू वूड थिंक बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. का आज दिस इज द 20th ऑफ द मंथ, का महिन्याची 20 तारीख आलेली आहे. ओके, 20वा दिवस आहे. अँड हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. आणि असं कोणी विचारसुद्धा करू शकतं का बँक ज्याच्यामध्ये पैसे असतात ती बँक एखाद्या गरिबाचा पगार सॅलरी ती स्टॉप करेल, असं कोणाला विश्वास बसेल का. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ.
Not another week I work in this place. Another reaction of नत्थू. नत्थूची दुसरी रिएक्शन काय बघा. ॲज सून ॲज आय गेट माय मनी, का मला एकदा माझे पैसे मिळाले ना, आय एम ऑफ, मी निघून जाईल इथून. नॉट अनॉदर वीक आय वर्क इन दिस प्लेस, का पुढच्या आठवडाभरसुद्धा मी काम करणार नाही. म्हणजे तो किती फ्रस्ट्रेट झाला किंवा किती वैतागला आहे त्याच्या त्या रिॲक्शनवरून आपल्याला समजतं. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि ती जी पॅन होती त्याची सूप केर भरण्याचा, कचरा भरण्याची, तो सारखा त्या डस्टबिनवर आदळत होता, ठोकत होता. जस्ट टू इम्फॅसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ अ कॉन्फिडन्स. का तो जस्ट एक इम्फॅसाइज करण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी ती जोरजोरात वाजवत होता किंवा डस्टबिनवर आदळत होता, आपटत होता तो. अँड गिविंग हिमसेल्फ अ कॉन्फिडन्स, आणि त्याच्यात स्वतःचा आत्मविश्वाससुद्धा वाढत होता. आता बघा ना, एक नाराज झालेली जी लोकं असतात घरामध्ये सुद्धा आपण बघतो कधी कधी, का आदळआपट करत असतात मुलं, किंवा तुम्हीसुद्धा आईवडिलांनी जर काही ओरडलं असेल तर त्यावेळेस तुमचीसुद्धा आदळआपट असते. आदळआपट मागचं जे रिझन असतं ते काय असतं, टू अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ युअर पॅरेंट्स. तुम्हालासुद्धा त्या पालकांचं अटेन्शन अट्रॅक्ट करायचं असतं. तसं सेम थिंग तो नत्थू करतो आहे. ओके. Nathu bangs the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. लक्ष वेधण्यासाठी आणि स्वतःला कॉन्फिडन्स देण्यासाठी केवळ तो फक्त ती पॅन जी आहे ती आपटतोय. याच्यावर आपल्याला मार्जिन क्वेश्चन आहे बघा एक. नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. का या स्टोरीमध्ये कोणते कोणते कॅरेक्टर्स आहेत. आता ह्या 2 पॅसेजमध्ये तर आपल्याला 2च अजून कॅरेक्टर्स मिळालेत, पण बाकीचे कॅरेक्टर्स अजूनसुद्धा पुढे येत आहेत आपल्याला. तर कॅरेक्टर्स कोणते आहेत बघा. आता पहिलं आहे नथू, एक आहे सीताराम, नंतर सेठ गोविंदराम द ओनर ऑफ द बँक, पुढे मिसेस श्रीवास्तव एक आहे, गणपत आहे, मिसेस भूषण एक आहे, मिस्टर किशोर आणि एक दीपचंद. तर अशी ही कॅरेक्टर्स जी आहेत ती इंट्रोड्यूस करून दिलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एक आहे, विच ॲक्शन ऑफ नथू शोज इज अनायन्स. का नथूची कोणती अशी ॲक्शन आहे ज्याच्यावरनं तो रागावला आहे, त्याचा राग व्यक्त होतो, अशी कोणती ॲक्शन आहे. तर नथू काय करतो बघा. नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन. का डस्टबिनला तो त्याचं जी पॅन आहे ती आपटतोय. हिज द फर्स्ट ॲक्शन. नेक्स्ट वन, ही यूज हिज ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. का झाडू कसा वापरतोय तो, हरिडली अँड केअरलेसली. अनदर ॲक्शन. अँड दीज 2 ॲक्शन शोज हिज अनॉयन्स. आणि या दोन गोष्टींवरून आपल्याला काय समजतं, का नथूला काय आलेला आहे, राग आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. हा पर्सनल रिस्पॉन्स टाईपसारखा क्वेश्चन आहे बघा. का तुम्ही तुमचा राग कसा व्यक्त करतात. आता प्रत्येकाला आहे ना राग व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जणं खूप आरडाओरडा करतात, काही जणं त्याच्या ऑपोजिट एकदम शांत बसतात, काही जणं जेवत नाही वगैरे वगैरे. तर हे प्रत्येकाचा राग कसा व्यक्त होतो त्यानुसार एक आय स्टॉप टॉकिंग, रिमेन सायलेंट. का मी काय करेल तर मी बोलण्याचं थांबवेल. तर 7 एक चुकून टाईप झाला आहे तिथे. आय स्टॉप टॉकिंग, रिमेन सायलेंट. का मी काय करेल तर बोलणं थांबवेल आणि शांत बसेल. एक वेगळी पद्धत झाली राग व्यक्त करण्याची. बघा ना, घरात कधी कधी आई आपल्याशी बोलत नाही, तर त्यावेळेस मग आई आपल्यावर रागावली आहे हे आपल्याला समजत असतं. एक इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य बघा. डोंट रेज सच अ डस, ही कॉल्ड आउट टू नथू. तर आता याच्यामध्ये इनडायरेक्ट स्पीचचं जी स्टार्ट आहे ती डोंट याच्याने सुरू झालेली आहे. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा एक प्रकार आहे. सोडवताना आपल्याला काय करावं लागेल तर कॉल्ड आउट जे आहे, ही कॉल्ड आउट टू नथू, हे आपण जसं तसं ठेवणार. आता जो डोंट आहे त्याची सुरुवात कशाने करणार आपण, तर नॉट टूने करणार. ही कॉल्ड आउट टू नथू नॉट टू रेज सच अ डस. पुढे काही चेंज होत नाही. अजून एक ग्रामरचं वाक्य येते, ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ, यूज नो सूनर दॅन. का ॲज सून ॲज वापरलेले ना आपल्याला नो सूनर वापरायला सांगितले. तर नो सूनर दॅन वापरताना काय करायचं, नो सूनर त्याच्यानंतर सेंटेन्समधलं जे हेल्पिंग वर्ब असेल ते हेल्पिंग वर्ब घ्यायचं. नसेल तर ॲज पर टेन्सनुसार डू, डज किंवा डीड तुम्ही यूज करू शकता. फर्स्ट इन्सिडेंट, पहिली घडलेली घटना, आणि सेकंड घटना आहे ती दॅनने जॉईन करायची. जसं बघा, नो सूनर मी ॲज सून ॲज काढला आणि त्याच्या जागी नो सूनर वापरला. आता इथे गेट हे प्रेझेंट टेन्स आहे म्हणून डू वापरला. नो सूनर डू आय गेट माय मनी. सेकंड सेंटेन्स मी काय केलं, दॅनने जॉईन केलं. दॅन आय ॲम ऑफ. वेल, आता आपण पुन्हा त्या सिच्युएशनकडे येतो आहे. वेल आय विश यू लक सेड सीताराम. कारण सीतारामने जेव्हा अपडेट्स घेतले अबाउट नथू सॅलरी, नथूच्या सॅलरीविषयी, त्यावेळेस तो काय त्याची रिॲक्शन आहे, वेल आय विश यू लक सेड सीताराम, आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट्स यू.
का तुला सूट होईल असा एखादा जॉब मी लक्षात ठेवतो आणि त्याला तो विश करतो बेस्ट ऑफ लक म्हणून. आणि ही प्लोडेड बेअरफूट अलॉंग द रोड. प्लोडेडचा अर्थ एक कष्टाने किंवा मोठ्या कष्टाने चालणे. म्हणजे काय तर एखादा लोड समजा तुमच्या डोक्यावर असेल किंवा ओझं घेतलेलं असेल तर त्यावेळेस आपण नॉर्मली चालत नाही, त्याला प्लोडेड असं म्हटलं जातं. तसं ह्याच्या डोक्यावर एक फ्रेशली प्रेस केलेलं क्लोथचं एक बंडल आहे. अँड ही प्लोडेड barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulder. का ते बंडल घेऊन तो चालला आहे बेअरफूट अनवाणी पायाने. अँड द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. का ते बंडल एवढं मोठं आहे का त्याच्यामुळे त्याचं डोकं, शोल्डर जे त्याचे खांदे आहेत हे सुद्धा दिसत नाही. मीन्स हाऊ हेवी दॅट बंडल वॉज और हाऊ बिग दॅट बंडल वॉज. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of sweeper. Okay, as he is doing his delivery at the fourth home, एक चौथ्या घरी जेव्हा तो डिलिव्हरीसाठी गेला, he visited. Sitaram heard the lady of the house. Lady of the house म्हणजे त्या घराची जी मालकीन होती तिचं एक वाक्य त्याने ऐकलं, that she was in need of sweeper. का तिला एका स्वीपरची म्हणजे झाडूवाल्या मुलाची गरज आहे हे त्याने ऐकलं. Tying his bundle together, tie म्हणजे बांधणे, tying his bundle together, he said. का त्याने स्वतःचं बंडल बांधत असताना काय म्हटला तो, आय नो अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. का मला असं एक स्वीपर माहिती आहे ज्याला कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ. का त्याचं जे काम आहे तो नेक्स्ट मंथपासून स्टार्ट करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिविंग हिम इज पे. का आता ॲट नाऊ ही इज वर्किंग इन बँक. का आता सध्या तो बँकेत काम करतो आहे बट द बँक इज नॉट पेईंग. पण बँक त्याला पे करत नाही. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि म्हणून त्याला तो जॉब काय सोडायचा आहे. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. श्रीवास्तव प्रश्न करतायत, इज दॅट सो, असं आहे का. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. का उद्या त्याला मला येऊन भेटायलाच सांग. म्हणजे दोन्ही कामं झाली त्याची, मित्राला जॉब आणि मालकीनला एक नोकर मिळाला. पुन्हा आपल्याकडे एक मार्जिन आहे बघा. टू हुम डीड सीताराम टॉक अबाउट नथू. का सीताराम नथूविषयी कोणाशी बोलला. कोणाशी बोलला तर सीताराम टॉक अबाउट नथू टू मिसेस श्रीवास्तव. एक इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य बघा. मिसेस श्रीवास्तव सेड टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. बघा इथे पुन्हा टेल जे ते मेन वर्ब आहे, मेन वर्बने स्टार्ट होते. मेन वर्बने स्टार्ट होते म्हणून ते इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे. सोडवताना आपण इथे टोल्ड किंवा आस्क यूज करू शकतो. मिसेस श्रीवास्तव आस्क. आता इम्पॅरेटिव्ह आपण टूने जोडतो. लास्ट टाइम जे डोंटने स्टार्ट होणार होतं डोंटचं आपण नॉट टू केलं होतं. ओके, मिसेस श्रीवास्तव आस्क टू टेल हिम टू कम. आता टूने सेंटेन्स कनेक्ट केल्यानंतर मेन वर्बमध्ये चेंजेस होत नाही. पुढे काही चेंज होतात का बघूया आपण. हिमचा हिमच राहील. टू कम अँड सी मी. मीचं काय जाणार, हर होणार, बिकॉज श्रीवास्तव इज एक्सप्रेसिंग दॅट सेंटेन्स. नेक्स्ट डे. टुमॉरोचं काय केलं आपण, नेक्स्ट डे. काय झालं वाक्य आपलं. मिसेस श्रीवास्तव आस्क टू टेल हिम टू कम अँड सी हर द नेक्स्ट डे. नेक्स्ट सेंटेन्स, ही स्वेप द स्टेप्स. बिगिन द सेंटेन्स विथ द स्टेप्स. एक वाक्य दिलं आहे, ही स्वेप द स्टेप्स, आणि आपल्याला काय करायचं आहे, बिगिन द सेंटेन्स विथ द स्टेप. द स्टेप्सने आपल्याला स्टार्ट करायचं आहे. आता या दिलेल्या सेंटेन्समध्ये जर आपण बघितलं तर द स्टेप्स हे ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. आणि कर्माने सुरुवात करायची म्हणजे काय करायचं आपल्याला, तर चेंज द व्हॉइस करायचं आहे. ओके, कधी इन्स्ट्रक्शन क्लिअरली असेल, चेंज द व्हॉइस असे असेल. कधी आपल्याला बिगिन द सेंटेन्स, मोस्टली टेन्सला आपल्याला सगळ्या अशाच इन्स्ट्रक्शन आहेत, बिगिन द सेंटेन्स विथ म्हणून. तर आता द स्टेप्स जे आहे ते ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेणार. द स्टेप्स पास्ट टेन्स आहे म्हणून वेअर घेतला. द स्टेप्स वेअर स्वेप्ट, PPC त्याचा अर्थ बाय, आणि सुरुवातीचा करता ही, त्याचे द्वितीय काय येते हिम. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ कस्टमर अँड हिज फ्रेंड, होइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. अँड सीताराम ग्लॅड. सीतारामला आनंद झाला. कशाचा आनंद झाला, ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ कस्टमर अँड हिज फ्रेंड. का आपलं कस्टमर श्रीवास्तव आणि त्याचा फ्रेंड नथू या दोघांनासुद्धा मदत झाली, याचा त्याला आनंद झाला. कारण नथूला जॉब मिळाला आणि श्रीवास्तव ज्या होत्या त्यांना काय मिळाला, एक नोकर मिळाला. होइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. का त्याची बॅग त्याने उचलली आणि त्याच्या कामाला तो निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. का मिसेस श्रीवास्तवला शॉपिंग करायची होती.
शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया. आया आया हा एक हिंदी वर्ड आहे ॲक्च्युली, जी घरामध्ये केअरटेकर असतात त्यांना आया असं म्हटलं जातं, काम करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया, त्यांची जी मोलकरीण आहे आया, तिला तिने इन्स्ट्रक्शन्स दिल्या अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, का बेबीची काळजी घे अशी इन्स्ट्रक्शन दिली. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील, का मिड डे मील दुपारचं जे भोजन आहे, मध्यान्ह भोजन आपलं, त्या भोजनला लेट करून नको असं कुकला इन्स्ट्रक्शन दिल्या, आयाला इन्स्ट्रक्शन दिली. देन शी सेट आउट फॉर द पिंपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. नंतर मिसेस श्रीवास्तव ज्या होत्या या पिपलनगरच्या मार्केट प्लेसमध्ये गेल्या टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. कस्टमरी म्हणजे नेहमी शॉपिंगला जातात किंवा नेहमी एखादं काम करत असतो, तसं कस्टमरी टूर त्यांनी क्लोथ शॉपमध्ये गेली. वर एक सांगायचं राहिलं बघा, आया हा जो वर्ड आहे ना, हा नॉन इंग्लिश वर्ड आहे. तर आपल्याला A3मध्ये असा एक प्रश्न विचारला जातो, राईट डाऊन द नॉन इंग्लिश वर्ड फ्रॉम द पॅसेजमधून नॉन इंग्लिश वर्ड्स लिहा. तर मग त्यावेळेस आपल्याला असे वर्ड्स माहिती पाहिजे.